बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। देशातील प्रसिद्ध डेअरी कंपनी अमूलने ग्राहकांना मोठा दिलासा देत आपल्या 700हून अधिक उत्पादनांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय केंद्र सरकारने जीएसटी दर कपातीनंतर घेण्यात आला असून त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे। एसटी महामंडळात लवकरच 17,450 चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे। भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने ही भरती करण्यात येणार आहे। येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल। सोन्या चांदीच्या भावात वाढ सुरूच असून चांदीच्या भावात 1,700 रुपयांची वाढ झाली आहे आणि त्यामुळे चांदी 1,31,500 रुपयांवर पोहोचली आहे। सोन्याच्याही भावात 750 रुपयांची वाढ होऊन ते 1,11,450 रुपयांवर पोहोचले। सणासुदीचे दिवस असल्याने गोड पदार्थात चहा, दूध, मसाले, मुखवासासाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या वेलचीचा भाव सध्या 4,500 ते 5,000 रुपये किलो आहे। वेलचीच्या आकार आणि सुगंधावरून वेलचीचे भाव ठरवले जातात। एल्फिन्स्टन रेल्वे पूल बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच प्रभादेवी आणि परळमध्ये पूर्व पश्चिम रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकातील बोरिवली दिशेच्या अर्धवट पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात असून तो 25 सप्टेंबरपर्यंत खुला करण्याचं मध्य रेल्वेचं नियोजन आहे। मुंबईची लोकसंख्या आणि रोजच्या पाण्याची मागणी पाहता मुंबईकरांना पाणीपुरवठा करताना मुंबई महानगरपालिकेच्या तोंडचं अक्षरशः पाणी पळाल्याचं समोर आलंय। लोकसंख्येच्या तुलनेत मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत दिसत असून गारगाई पिंजाळ आणि दमणगंगा पिंजाळ हे नदी जोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी होऊ शकते। नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी मंदिराची तयारी पूर्ण झाली असून मंदिरात 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेता भाविकांसाठी रांगेची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरासह आजूबाजूच्या परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 77 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी बसवण्यात आले। केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यामध्ये सुधारणा करत वाहनधारकांना मोठा दिलासा दिलाय। आता 20 वर्ष जुनी वाहनं रस्त्यावर चालवता येणार आहेत, मात्र त्यासाठी नूतनीकरणाचे दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे। यामुळे जुन्या वाहनधारकांना पर्यायी निर्णय घ्यावा लागणार आहे। 11वी प्रवेशाची ढकलगाडी सुरूच आहे। तब्बल 1.5 लाख विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत। 11वीसाठी राज्यभरात 20 सप्टेंबरपर्यंत 13,33,893 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत, मात्र अद्याप काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही। म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। घरांच्या किमतींबाबत म्हाडाने समिती नेमली होती। त्या समितीचा अहवाल आठवड्याभरात म्हाडा प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे। या अहवालाच्या अनुषंगाने किमती निश्चित केल्यास म्हाडाच्या घरांच्या किमती 8 ते 10% कमी होऊ शकणार आहेत। पुणे पालिकेकडील कनिष्ठ अभियंता पदांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। एकूण 169 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे। त्यासंबंधीची सर्व प्रक्रिया महापालिकेकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। सोलापूर शहरात गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही डीजे मुक्त वातावरणात साजरा होणार आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका कार्यक्रम यामध्ये डीजे लावण्यास बंदी घातली आहे। 2 ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू असतील। राज्यात नवरात्रोत्सवात मुसळधार पाऊस पडणार आहे। विशेषतः मध्य महाराष्ट्र, कोकण तसंच मराठवाड्यात 26 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 महिन्यांपासून पाऊस सुरू असून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरणही 100% भरलेलं आहे। धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा झालाय। तरीही यंदा गेल्या वर्षीपेक्षा 16 दिवस उशिरा धरण भरलं। याचबरोबर कोयनेसह इतर 5 प्रमुख प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने भरल्याने वर्षभराची चिंता मिटलेली आहे। गेल्या 6 महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा 20% जास्त पाऊस झाला असून धरणं तुडुंब भरलेली आहेत। राज्यातील 35 धरणांमधून एकूण 3,18,859 क्युसेक इतका विसर्ग विविध नद्यांमध्ये सुरू असल्याने नद्यांना पूर आलाय। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भूम तालुक्यातील साबळेवाडी परिसरात नुकसानीची पाहणी केली। गुडघावर चिखलात उतरून वाहत्या पाण्यात त्यांनी पाहणी केली। साबळेवाडीतील तलाव फुटल्याने 150 एकर क्षेत्र पाण्याखाली गेलंय। धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीने चांगलंच झोडपून काढलंय। त्याचा फटका धाराशिवच्या शेतकऱ्यांना बसलाय। अतिवृष्टीमुळे आल्याच्या पिकाभोवती पाणी साचल्याने पिकाची नासाडी झाली आहे आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय।
नवरात्रोत्सवासाठी लोणावळ्याच्या कार्ला गडावर जय्यत तयारी सुरू आहे। अवघ्या एक दिवसावर आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर स्वच्छता करण्यात आली असून मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आलाय। नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंग गडावर दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ज्यादा बसगाड्यांचं नियोजन केलंय। उत्सव काळात विविध ठिकाणाहून एकूण 320 बसगाड्या भाविक प्रवाशांसाठी उपलब्ध होतील। तसंच या कालावधीत घाटात खासगी वाहनांसाठी रस्ता बंद ठेवला जाणार असल्याने नांदुरीहून 140 ज्यादा बसगाड्या उपलब्ध असतील। बीडमध्ये देखील नमो युवरण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सुरुवात झाली। यात बीडमध्ये शेकडो युवा युवती आणि महिला पुरुष सहभागी झाले। येवल्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे। काही रस्ते चिखलमय झाल्यानं त्या मार्गावरून चालणं देखील कठीण झालंय। याचा सर्वात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसत असल्यानं त्यांनीही संताप व्यक्त केलाय। भुसावळमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं। सातत्याने निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपदा मित्र सखीची टीम तयार करण्यात आली आहे। या शिबिरात 15 आपदा मित्र सखी सहभागी झाले असून त्यांना महत्त्वाच्या बाबींची माहिती देण्यात आली आहे। खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या हळदीला सध्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल 9,800 ते 11,350 रुपये इतका उच्चांकी दर मिळतोय। ज्यांनी दरवाढीची अपेक्षा ठेवून प्रतीक्षा केली त्या हळद उत्पादकांना दिलासा मिळतोय। दरवाढ झाल्यानं दररोज हजारो क्विंटल हळदीची आवक होते। रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीची अंतिम मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी सरकारनं केलेल्या विनंतीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। नागपुरातील सीताबर्डी पोलिसांनी कारवाई करत एका ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे। त्याच्याकडून एकूण 2,19,000चा मुद्देमाल देखील जप्त केलाय। जळगावमध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आलाय। तांबापुरा बिलाल चौक परिसरातील शेख अबुजर शेख युनुस हा तरुण बेपत्ता होता। या तरुणाचा मृतदेह मेहरून तलावात आढळून आल्यानं खळबळ माजली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जळगाव जिल्हा बँकेवर 3,50,000चा दंड ठोठावलाय। बँकिंग नियमन अधिनियमन 1949 तसंच केवायसी नियमांचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे। अमरावतीमधील कठोरा परिसरातील पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य श्यामसुंदर भुतडा यांच्यावर नर्सच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मेट्रॉनपदी बढती देण्याचा आमिष दाखवून शोषणाचा आरोप या नर्सनं केलाय। सर्पदंशावर प्रतिविष लस निर्मिती करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील हाफकिन संस्थेनं काही जागा व्यावसायिक वापरासाठी देण्यासाठीचा दिलेला प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळला। अशा प्रकारे खासगी व्यावसायिकांना जागा दिल्यास संस्थेचं वाटोळं होईल असंही पवार म्हटले। महामुंबई आणि विशेषतः ठाणे जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी टाळली जावी यासाठी रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेतच या वाहनांना परवानगी देण्याचा आदेश अवघ्या 3 दिवसात मागे घेण्याची वेळ या जिल्हा प्रशासनावर ओढावली आहे। या आदेशामुळे मालवाहतूक जवळपास ठप्प झाल्यानं उद्योग क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। हैदराबाद गॅझेटियर तात्काळ रद्द करावं। मराठा समाजाला दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र थांबवावीत। ओबीसींसह सर्वच घटकांची जातनिहाय जनगणना करावी। तसंच प्रलंबित कुणबी शेतकरी समाजाचे प्रश्न सोडवावेत। या मागण्यांसाठी कुणबी समाजाचा आझाद मैदानावर 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। भटक्या जातींनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांविरोधात आदिवासी समाजानं एकवटून विशाल आक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। येत्या 6 ऑक्टोबरला लाखोंच्या संख्येनं आदिवासी बांधव रस्त्यावर उतरणार आहेत। अमेरिकेमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना अत्यंत अडचणींचा ठरणारा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे। भारतीयांकडून मोठी मागणी असलेल्या H-1B व्हिसासाठी दरवर्षी $1,00,000 म्हणजे अंदाजे 88 लाख रुपये इतके वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय। मल्याळम चित्रपटसृष्टीचे महानायक मोहनलाल यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय। मोहनलाल यांना 23 सप्टेंबर 2025 रोजी 71व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे।
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत पाक लढतीचा पहिला अंक हस्तांदोलन नाट्यानं जगभर गाजला. गटफेरीच्या सामन्यात सूर्यसेनेकडून झालेल्या पराभवापेक्षा पाकिस्तानला जिव्हारी लागली ती सामन्यानंतर भारतीयांनी दाखवलेली कणखर भूमिका. मानापमान नाट्यानंतर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आज पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. सात्विक साईराज रंकीरेड्डी चिराग शेट्टी या स्टार भारतीय जोडीनं चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये माजी विश्व चॅम्पियन मलेशियाची जोडी आरोन चिया सोहवुई यांचा सरळ गेममध्ये पराभव करत सलग दुसऱ्या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली. सलामीची डावखुरी फलंदाज स्मृती मंधनानं वेगवान शतक झळकावून देखील 413 धावांचं लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 अशी गमावली आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये भारताला 43 धावांनी पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेशमध्ये राप्ती नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते. अशातच रोहिणी आणि शरयू नदीला देखील पूर आलाय. नदीला पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनींसह शेतीपिकं वाहून जात आहेत आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. लखनौ